नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील यांच्या शालेय महाविद्यालयीन रंगभूमीसाठी 5 नाट्यात्मक साहित्य दर्शने या पुस्तकातील छत्रपती शिवरायांचा धर्म या एकांकिकेच्या मी पाडलेल्या 2 भागातील दुसरा आणि शेवटचा भाग वाचतो. प्रवक्ता. कविरायाने रचलेला या शिवाजीच्या मुसलमान अंगरक्षक मदारीचा पोवाडा मंडळी आपण ऐकलाच पाहिजे. शाहीर. रायांचा जो पूर्ण उतरला कयास अग्र्याला, तोच मदारी मुसलमान हा निष्ठेचा पुतळा. महाराज बोलले त्यास वद काय तुला देऊ, उत्तर त्याचे ऐकून रसिका चकित चला हो. नकोत मजला हत्ती घोडे, नकोत समशेरी, नको पालखी मान मरातब, नकोच सरदारी. सिंहासन ठेवीन व्यवस्थित नित्य स्वामींचे, वस्त्र तयावर अंथरीन मी सुंदर भरजरीचे. सर्व काळ हे लाभावे मज चरण राजियांचे, सेवेसाठी सेवा याचे जीवन हे त्यांचे. प्रवक्ता. मोंगलांकडे खलबत करण्यासाठी जाणारा वकील काजी हैदर, सभासदी बखरीत उल्लेख केलेला शामा खान, राजवाड्यांच्या मराठ्यांचा इतिहास साधनामध्ये सांगितलेला नूर खान बेगम असे नामवंत मुसलमान सरदार शिवाजीच्या सैन्यातील विश्वासू मानकरी होते. शिवाजी जर मुसलमानांचा द्वेष्टा असता तर अशा शूर मुसलमान थोरांनी आपल्या निष्ठा शिवरायांना वाहिल्या असत्या का? हा नूर खान बेगम आपणाला आणखी काय सांगत आहे बघा. नूर खान. पडद्यामागे ती 700 मुसलमान पठाणांची फौज शिवरायांच्या आणि त्यांच्या राज्याच्या रक्षणासाठी मी उभी केली आहे. ती मूळची कुठली आहे ठाऊक आहे? शामा खान. तुम्हीच सांगा ना. शामा खान. सांगतोच. हिंदू विरुद्ध मुसलमान असा या लढायांचा सिलसिला नसतोच. ही 700 मुसलमान पठाणांची फौज ही मूळची मुसलमान आदिलशहाची. पण या शूर पठाणांनी आपल्या निष्ठा आमच्याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांना वाहिले आहे. हिंदू असोत मुसलमान असोत, त्यांच्या निष्ठा पारखून महाराज त्यांच्या सैन्यात त्यांना दाखल करून घेत असत. प्रवक्ता. महाराज याबाबत आपल्या निकटच्या सहकाऱ्यांबरोबर सल्लामसलत करून निर्णय घेत. गोमाजी नाईक पानसंबळ यांनी महाराजांना सल्ला दिला, महाराज 18 जाती 4 वर्ण यांचा आपल्या धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवा. महाराजांनी हा सल्ला मानला आणि त्या 700 मुसलमान पठाणांचा आपल्या सैन्यात समावेश केला. ग्रँड टफ या इतिहासकाराने शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुसलमानांच्या समावेशाचा उल्लेख करून आवर्जून उल्लेख केला आहे. आणि हे मोगलांकडे खलबते करण्यासाठी पाठवलेले वकील काजी हैदर आपल्याला मुसलमानी धर्माच्या मोगल फौजेबद्दल वेगळीच माहिती देतात पहा. काजी हैदर. औरंगजेबाचा जयसिंग हा पराक्रमी सरदार हिंदू होता. त्यांच्या सैन्यात शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढणारे जाट, राजपूत, सिसोदिया, बुंदेला, राठोड, चौहान, उदयभान, गौर हे सारे हिंदू होते. किंबहुना औरंगजेबाच्या फौजेत 31% सरदार हिंदू होते. त्याचा दक्षिणेचा सुभेदार जसवंत सिंग हिंदू होता आणि त्या औरंगजेबाच्या या सर्व हिंदू सरदारांविरुद्ध आणि त्यांच्या हिंदू सैन्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढले. प्रवक्ता. केवळ औरंगजेबाच्याच हिंदू सैन्याविरुद्ध नव्हे तर विजापूरचा आदिलशहा यांच्या पदरी जे हिंदू सरदार होते जे स्वराज्याच्या विरुद्ध होते त्यांच्या विरुद्धही शिवाजी महाराज लढले. आदिलशहाचे घाटगे, खंडागळे, डबीर, खोपडे, पांढरे, बाजी घोरपडे, बाजी मोहिते, कोकणचे देसाई, मावळाचे देशमुख, चंद्रोजी मोरे या स्वराज्याच्या हिंदू शत्रूंविरुद्ध शिवाजी महाराज लढलेत. शाहिस्तेखानाच्या सैन्यातील सुखाजी गायकवाड, दिनकरराव काकडे, कनकोजीराव गाडे अशा कितीतरी हिंदू सरदारांविरुद्ध महाराज लढले आहेत. काजी हैदर. या उलट
बेदरच्या मुसलमान कुतुबशहाबरोबर महाराजांनी मैत्री केली. या मैत्रीला जागून कुतुबशहाने त्यांच्या राजधानीत शिवाजी महाराजांचे जे राजेशाही स्वागत केले ते खरोखरीच देवदुर्लभ होते. दुतर्फा उभे राहून आणि महालांच्या सौधांवरून साऱ्या कुतुबशाही प्रजेने महाराजांवर पुष्पवृष्टी केली आणि कुतुबशहाने जातीने पुढे येऊन महाराजांना आलिंगन दिले. प्रवक्ता: शिवाजी महाराज जर मुसलमान धर्माचे द्वेष्टे असते तर एका मुसलमान बादशाने असे त्यांचे शाही स्वागत केले असते का? हिंदू असो वा मुसलमान असो, जे स्वराज्याच्या विरुद्ध होते त्यांच्या विरुद्ध ते लढले आणि ज्यांनी स्वराज्यासाठी सहकार्य दिले त्या सर्वांबरोबर त्यांनी मैत्री केली. हिंदू मुसलमान असा भेदभाव त्यांच्या ठिकाणी नव्हताच. मदारी: हा भेदभावाचा प्रश्न निघाला तेव्हा हे पण सांगितले पाहिजे, महाराजांनी आमचे पीर, दर्गे, मशिदी यांचा किती किती मान राखला. सभासदी बखरीमध्ये महाराजांची धर्माबद्दलची समतादृष्टी आणि उदार धोरण यांची नोंद आहे, ती ऐकाच. मुलकात हिंदूंची देवस्थानं जागोजागी होती. त्याच दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालवले. तसेच मुसलमानांचे पीर, मशिदी, दर्गे यांचे दिवाबत्ती, नैवेद्य स्थान पाहून चालवले. आणि महाराजांच्या रघुनाथ पंडितरावांनी एका पत्रात महाराजांनी जी आज्ञा फरमावली आहे तीही ऐका. श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा, यात कोणी बखेडा करू नये. आणि एक गोष्ट तर सर्वांनाच ठाऊक आहे की ते याकूत बाबा या मुसलमान संत महात्म्याला गुरुस्थानी मानत. प्रवक्ता: हिंदू बखरकार, हिंदू पत्रकार ते शिवरायांच्या उदार धार्मिक धोरणाबद्दल लिहितातच, पण काफी खानासारख्या मुसलमान इतिहासकारही शिवाजी महाराज हे मुसलमानी इस्लाम धर्माचे मुळीच द्वेष्टे नव्हते असे आवर्जून लिहितात. त्यांचे निरीक्षण त्यांच्याच तोंडून ऐकूया. काफी खान प्रवेश: मी काफी खान, धर्माने मुसलमान असलेला इतिहासकार. शिवाजी महाराजांनी आमच्या इस्लामी धर्माबद्दल कसा आदर दाखवला त्याचे निरीक्षण मी नोंदवून ठेवले आहे. तेच मी आता मराठी भाषांतरित करून वाचून दाखवतोय. शिवाजीने सैनिकांकरता असा सक्त नियम केला की सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यास जातील तेथे तेथे त्यांनी मशिदीस, कुराण ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस, दोषीस अगर त्रास देता कामा नये. जर एखादा कुराण ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पूज्य भाव दाखवून तो आपल्या मुसलमान नोकरांच्या स्वाधीन करीत असत. केव्हाही हिंदू अगर मुस्लिम स्त्रिया हाती सापडल्या तर त्यांचे नातलग त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वतः त्यांची काळजी घेत असे. प्रवक्ता: शेवटी इतरांच्या पुराव्याबरोबरच आपण प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचीच वाणी ऐकूया. आपण इतिहास काळातील रायगडावर जाऊया आणि महाराष्ट्र राज्याच्या राजधानी रायगडावर ते सिंहासनस्थ झालेले दिसत आहे. मागील पडद्यावर जातो. मागे रंगमंचावर भालदार चौकदारांसहित शिवराय सिंहासनस्थ झालेले दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष होत आहे. प्रवक्ता: सिंहासनस्थ छत्रपती हिंदूंवर लादलेल्या जिझिया संदर्भात थेट औरंगजेबाला लिहावयाचा पत्रातील मजकूर लेखनिकाला सांगत आहे. तो मजकूर पारशी मिश्रित भाषेत ऐकूया. छत्रपती शिवाजी. कुराण ग्रंथात ही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे. ते आसमानी किताब आहे. त्यास ईश्वरास जगाचा ईश्वर म्हटले आहे. मुसलमानांचा ईश्वर असे म्हटलेले नाही, कारण हिंदू व मुसलमान या जाती ईश्वराचीच संतती आहेत. मुसलमान लोक मशिदीत बांग देतात, ती भगवंताची स्तुतीच होय, आणि हिंदू लोकही देवळात घंटा वाजवून ईश्वराची स्तुती करतात. कोणत्याही धर्मास विरोध करणे म्हणजे खऱ्या धर्मापासून दूर जाणे होय.
आणि ईश्वराच्या वाणीला नकार देणे होय. म्हणून ती धर्माच्या आधारावर जुलूम करणे, भगवंताशी वैरत्व करणे होय. प्रवक्ता: मित्र हो, शिवाजी हिंदू होता. त्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा होती, पण स्वतःच्या प्रजेच्या बाबतीत ते धर्मावरून भेदभाव करणारे नव्हते. आपल्या धर्माइतकाच इतरांचा धर्मही श्रेष्ठ आणि उच्च आहे. उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश एकच आहे, हे महत्त्वाचे तत्त्व शिवाजी महाराजांनी मांडले आणि प्रत्यक्ष आचरणात आणले. सर्व धर्माचा आणि सर्व धर्मीयांचा आदर करणारा असा शिवाजी महाराजांचा उदार धर्म होता. महाराजांचे हे धर्मविचार आणि धोरण त्या काळाचा विचार करता अनन्यसाधारण होते. या गोष्टीचा आजच्या राज्यकर्त्यांनी आणि धर्मांध नेत्यांनी परत विचार करावा. शिवरायांच्या नावाने धार्मिक द्वेषाचा विखार पसरवून देशाला आग लावू नये. आपल्या अधार्मिक हिंसक भूमिकेपासून परावृत्त व्हावे. त्या विद्वेषी भूमिकेला तिलांजली द्यावी. शाहीर हो, आता अखेरचे भरत वाक्य. कवी कुसुमाग्रजांनी शिवाजी या कवितेत शिवाजी महाराजांना केलेले आवाहन आपण गाऊया. नाव तुझे ऐकताच जुळती यांत्रिकतेने करछातीवर, जयघोषाचा महामंत्र तव लिहिला आम्ही शिलेवर या मातीवर. आज नको ती देवदेवळे तुझ्या जीवनातली हवी ती जिवंत शिकवण. मने द्यावया मृतमातेला सनातनाच्या जुलमावरती घाला या घण. या गीतांतून ये ग्रंथांतून ये गीतांतून मंदिरातून ये रस्त्यावर. इथे ही एकांकिका समाप्त होते. या एकांकिकेसाठी संदर्भ घेतले होते: 1. शिवाजी कोण होता? गोविंद पानसरे. 2. राजा शिवाजी, वाङ्मयीन मिथ, डॉक्टर दत्ता पवार. इथे हा भाग संपवतो. धन्यवाद.